नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी धुळे व आपले डीएफसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण आता घेऊन आलेलो आहे. काही महत्त्वाचे इतिहासाचे जे काही संघटना आहेत, प्रमुख संघटना, वारंवार एक्झामला आलेले प्रश्न आहे मित्रांनो. तर आता एक्झामला प्रश्न आला तर आपलं चुकू नये आणि शेवटच्या क्षणामध्ये रिव्हिजन व्हावी म्हणून आपण ठराविक घेतलेले आहेत. आणि जे कोण मागचे बी आपले इतिहास वगैरे जीकेचे व्हिडिओ आहेत ते पण बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या इतिहास किंवा जीएसचे जे कोणते प्रश्न असेल ते सगळे कव्हर होऊन जातील. ओके, तर बघा, जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी काय केलं बघा मित्रांनो, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केलेली आहे. महत्वाचे प्रत्येक एक्झामला वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत बघा हे सगळे. त्यामुळे व्हिडिओ नीट बघा आणि शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपले सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. ओके, बघा, महादेव गोविंद रानडे यांचं जर पाहायला गेलं आपण तर बघा, विधवा विवाह उद्योजक मंडळ आहे, अतिशय महत्वाचं आहे बघा. खूप एक्झामला प्रश्न आलेले. 1865 स्थापना आहे त्याची. पुढे बघा, राष्ट्रीय सामाजिक परिषद, त्याला आपण भारतीय सामाजिक परिषद पण म्हणतो, ते स्थापना झालेली आहे 1887 ला. ओके, आणि त्या परिषदेचं जे पहिलं अधिवेशन भरलं होतं ते मद्रास चेन्नई या ठिकाणी भरलं होतं. ओके, पुढे बघा मित्रांनो, रमाबाई रानडे बघा, हिंदू लेडीज सोशल क्लब. ओके, हिंदू लेडीज सोशल क्लब. आता कसं आहे, महिला विशेष घडामोडी एखादी प्रश्न त्यांना टाकावं लागते इतिहासाच्या बाबतीत बरं का. मग आता प्रश्न कोणता येऊ शकतो काय आपण सांगू शकत नाही, आपण फक्त तिथपर्यंत जाऊ शकतो. शेवटी जे प्रश्न येणार आहेत एक्झामला ते येणारच आहेत. आपण वाचलेलं असलं ते आपल्याला सुटणारच आहेत. फक्त बघा, आपण जे घेतो ते एक्झाम दुष्टाच घेतो, काय पण फापड पुसारा घेत नाही. आपण एकदम 10 मिनिटाचे व्हिडिओ घेत असतो, 10, 15, 20 मिनिटाचे. गणित बुद्धीमध्ये थोडे जास्त जातात कारण ते समजून सांगावं लागतं जास्त मला. आणि आता डिटेल घेण्याची पण वेळ नाही, त्यामुळे आपण फक्त कंटेंट घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुमची आता शेवटच्या क्षणाला रिव्हिजन व्हावी. ओके, आणि तुम्हाला एक्झामला फायदा हो. ओके, पुढे बघा, सेवा सदन. रमाबाई रानडे पण सेवा सदन बघा. सगळे सदन असतात ना, शारदा सदन वगैरे असे सदन आहेत, ते जास्तीत जास्त पंडिता रमाबाई यांचे आहेत. तर रमाबाई रानडे यांचं एक महत्वाचं आहे बघा, सेवा सदन. ओके, ठीक आहे, पुढे बघा, एकदम महत्वाचं बघा, विरा शिंदेवर कोणते एक्झाम असले ना, विरा शिंदेवर प्रश्न असतो म्हणजे असते बघा. डिप्रेस्ड क्लासेस मिशन 1906 स्थापना आहे बघा विरा शिंदेची, डिप्रेस्ड क्लासेस मिशन. ओके, राष्ट्रीय मराठा संघ, ते राष्ट्रीय मराठा संघ स्थापना कोणी केली? विठ्ठलरामजी शिंदेचा. अयलाश्रम बघा, पुणे इथं अयलाश्रम आहे बघा, याची पण स्थापना विरा शिंदे यांनी केलेली आहे. ओके, तरुण मराठा संघ बघा, तरुण मराठा संघ महत्वाचा आहे. याच्यावर पण मागे खूप प्रश्न आलेला आहे. कोणाचा आहे? विरा शिंदे यांचा आहे. ओके, बघा, हे विनायक दामोदर सावरकर जे आहेत ना त्यांचे आता महत्वाचे आहेत बघा. हे दोन जे आहेत ना महत्वाचे आहेत बघा संघटना. एक मित्रमेळा, अभिनव भारत. बरोबर, मित्रमेळ्याचं नाव अभिनव भारत पुढे केलेलं आहे. ओके, आधी राष्ट्रभक्त समूह होतं बघा, असं राष्ट्रभक्त समूह होतं, त्याचं केलं मित्रमेळा 1899 ला, काही आपलं 1899 म्हणा, 1900 ला केलं तर वाटतं. आणि 1904 ला ह्याच अभिनव भारत केलं बघा. ओके, अभिनव भारत केलं तर ठीक आहे. तर बघा, नाशिक इथली संघटना बरं का, ती पण लक्षात ठेवा, कुठं आहे म्हणून पण प्रश्न आलेला आहे. नाशिक इथले जनका शिंदे बघा. आता जनका शिंदेचं एकच महत्वाचं आहे बघा, संस्था स्थापन केलेली त्यांनी, निराश्रित सेवा सदन. काय? निराश्रित सेवा सदन. आणि बघा, रमाबाई रानडेचं काय नुसता सेवा सदन आहे, आणि निराश्रित सेवा सदन म्हणलं ना जनका शिंदे यांचं. ओके, कर्मवीर भाऊराव पाटलांचं बघा, रयत शिक्षण संस्था आहे बघा, हे सर्वांना माहितच आहे आपले. आणि कार्ले या ठिकाणी बघा, सातारा जिल्ह्यामध्ये 1919 साली स्थापन केलेलं. ओके, बघा, पुढे बघा, दुधगाव विद्यार्थी आश्रम, ते पण कर्मवीर भाऊराव पाटलांचंच आहे. आणि छत्रपती शाहू बोर्डिंग, ते पण कर्मवीर भाऊराव पाटील यांचंच आहे. आता पुढे बघा, महात्मा गांधी यांचं महत्वाचं आहे, प्रत्येक एक्झामला येतो बघा प्रश्न. एकच महत्वाची संघटना आहे त्यांची. सामाजिक कार्य जास्त होतं, पण त्यांचं असं संस्था वगैरे त्यांनी जास्त स्थापन केलं नाही. सत्याग्रह हा त्यांचं मार्ग होता. ओके, तर बघा, हरिजन सेवक संघ कधी स्थापना आहे त्याची मित्रांनो? 1932. बघा, साल पण विचारू शकतात कधी कधी, त्यामुळे काही काही महत्वाचे जे आहेत त्याचे साल लिहिले आहेत. सगळ्याचे साल लिहून तुम्हाला मी कन्फ्युज करत नाही, जेवढे महत्वाचे आहेत त्याचे साल लिहिले आहेत. ओके, ठीक आहे. बघा, गोपाळकृष्ण गोखले यांचं बघा, वारंवार परीक्षेला प्रश्न येते बघा. गोपाळकृष्ण गोखले यांचं भारत सेवक समाज आहे ना, 1905. ओके, आणि त्याच वर्षी ते बनारस अधिवेशनाचे पण अध्यक्ष होते, हे पण गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही महत्वाची संघटना घेतलेल्या आहेत बघा. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी, आता आपण मागील एक्झामला घेतलं होतं महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर त्या समाज सुधारकावर मित्रांनो प्रश्न आलाच होता. आपण 2च समाज सुधारक घेतले, एक्झाम 1-2 दिवसावर राहिली होती म्हणून त्याच्यावर प्रश्न आला म्हणजे आला. ते आता जे डिटेल आहे ना ते त्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे, ते 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असेल ते पण बघून घ्या, जेणेकरून त्यांच्या रिलेटेड जर काही प्रश्न आला तर चुकणार नाही. ओके, तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्वाची संस्था स्थापन केली ती बहिष्कृत हितकर्णी सभा 1924. ओके, बघा, पुढे बघा, मजूर पक्ष 1936. ओके, अखिल भारतीय समता सैनिक दल जे आहे ना मित्रांनो
1927 साली स्थापन केलेलं बघा. हे 3 महत्वाच्या आणि इतरत्र तुम्हाला सांगितलं ते आपल्या व्हिडिओवर जावा. मागच्या जीएमसी नागपूरचे जे घेतले होते जीकेचे व्हिडिओ त्याच्यामध्ये जावा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. ओके, तर पुढे बघा गणेश वासुदेव जोशी किंवा गवा जोशी म्हणतो त्यांना बघा सार्वजनिक काका म्हणतात. हे आता सर्व विद्यार्थी मित्रांना माहित असतील, तरी जे कोणी एखादं नवीन मित्र आहे त्यांना माहित असेल पाहिजे सार्वजनिक काका त्यांना म्हणतात. असं पण प्रश्न एक्झामला आलेले आहेत, येऊ शकतात, काय नसतं त्यात. सार्वजनिक काका खालीपैकी कोणाला म्हणतात असं पण प्रश्न येऊ शकतो, काय लक्षात ठेवा. तर बघा त्यांनी कोणती सार्वजनिक सभा स्थापन केली होती 1970 ला पुणे या ठिकाणी. आणि बघा त्यांचं महत्वाचं आहे बघा देशी व्यापार उद्योजक मंडळ, ते पण पुणे या ठिकाणी. ओके, पुढे बघा सरस्वतीबाई जोशी. या खूप एक्झामला प्रश्न येते बघा, स्त्री विचारवंती सभा संस्था कोणाची आहे म्हणून. स्त्री विचारवंती संस्था सरस्वतीबाई जोशी यांचे पुणे या ठिकाणी. ओके, पुढे बघा महत्वाचं आहे बघा पंडिता रमाबाईंना विशेष प्रश्न असतात कोणती पण एक्झाम असू दे, एमपीसी पासून पर गट क म्हणा कुठली एक्झाम म्हणा. ओके, तर बघा त्यांची सर्वात महत्वाची संघटना समाज होता बघा आर्य महिला समाज, आर्य महिला समाज. त्यानंतर तुम्हाला सदन म्हणले होते मागं रमाबाई रानडे यांचं सेवा सदन होतं, यांचं मुक्ती सदन, कृपा सदन आणि शारदा सदन. ओके, हे मुक्ती सदन बघा केडगाव या ठिकाणी स्थलांतर केल्यानंतर पुण्यातून केडगाव या ठिकाणी. ओके, तर आता पुढे बघा पंजाबराव देशमुख यांचं बघा भारत कृषक समाज. हा पण प्रश्न खूप एक्झामला पडलेला आहे बघा, भारत कृषक समाज. ओके, तर बघा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ. हा पंजाबराव देशमुख यांचं कार्य अमरावतीवरच्या साईडला भरपूर आहे, अमरावती विभागामध्ये जास्त काम आहे बरं का त्यांचं. तर त्या ठिकाणी त्यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं होतं अमरावती या ठिकाणी. ओके, बघा श्रद्धानंद छात्रालय पण त्यांनी स्थापन केलेलं होतं. शेतकरी सहकार संघ, ओके, ते सुद्धा त्यांनी स्थापन केलेलं आहे. ओके, पुढे बघा मित्रांनो शिवाजीराव पटवर्धन यांचं एक महत्वाचं एक हे संस्था आहे त्यांची जगदंबा कुष्ठनिवास. हा थोडं वाचण्यात आपल्या आली, तरी एक्झामला आला प्रश्न तर चुकून माहित असा म्हणून आपण घेतलेले. ओके, चला बाबा आमटे. बाबा आमटे बघा महत्वाचं आहे, ऑनलाईन एक्झाम मध्ये सर्रास यांच्यावर अधूनमधून प्रश्न येत असतो, एकाड एक एक्झामला तर येतोच. तर बघा त्यावर त्यांचे 3 एक त्या आदिवासी कुष्ठरोगांसाठी त्यांच्यासाठी काम केलेले आहे त्यांनी. आनंदवन वरोडा चंद्रपूर आदिवासी विभागात त्यांचा जास्त विस्तार आहे कामांचा. अशोकवन नागपूर येथे. ओके, आणि नागेपल्ली हेमलकसा या ठिकाणी. आणि आता पुढचे एक महत्वाचे बघा ताराबाई शिंदे यांचं महत्वाचं कोणत्याही एक्झामला पडणारा प्रश्न स्त्री पुरुष तुलना. हे ग्रंथ आहे बरं का, हे संस्था नाही, हे ग्रंथ आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तर करत राहा. आणि बघा यानंतर अजून दुसरे व्हिडिओ अपलोड होतील. आता 2-3 आज 4-5 व्हिडिओ तर अपलोड होणारच आहेत. आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि ती बेल आयकॉन महत्वाचं आहे, जेणेकरून एक्झामच्या आत तुमच्याकडे व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. एक्झाम झाल्यानंतर तो व्हिडिओ येऊन काही उपयोग नाही. आपला उद्देश काय विद्यार्थी मित्रांपर्यंत लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे आणि त्यांनी 1-2दा बघून रिवाइज केलं पाहिजे व्हिडिओ. ओके, ठीक आहे. आणि ह्या गोष्टी महत्वाच्याच आहेत, तुम्हाला भविष्याच्या एक्झाम मध्ये पण लागणार आहेत आणि तुम्ही ते नोट करून सुद्धा ठेवू शकता. ओके, धन्यवाद.